नमस्कार मित्रांनो. महापालिका निवडणुका संपल्या, त्याचे मतदान झालं आहे. उद्या निकाल लागतील. 12 फेब्रुवारीला मी 60 वर्षाचा होईल. इथपर्यंत मी येईन असं वाटलं नव्हतं मला. खरं म्हणजे मी बोनस लाईफ जगतो आहे आणि मी कधीच मृत्यूला वेगळं असं समजलेलं नाही. आयुष्य आणि मृत्यू असं वाटतं मला एक फ्लिप कॉईन असतं ना, हे बघा, हा कॉईन आहे ना, कॉईन शोलेमध्ये कॉईन टाकतो ना, तो एक उभा राहतो बघा. दिस इज लाईफ अँड दिस इज डेथ. मृत्यू हा वेगळा भाग नाही आहे, एकच पार्ट आहे, तो फ्लिप आहे. सो डेथ इज नॉट एंड, इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. तर माझ्या लाईफमधला अंतिम प्रयोग जो आहे, मृत्यूचा प्रयोग, तर मी शांतपणे जगातून जाणार आहे. खूप वर्ष मी तयारी केलेली त्यासाठी. आणि स्वामी विज्ञानानंदांनी समाधी घेताना जो प्रयोग केला त्या लेवलचा तर नाही, पण एक सूक्ष्म लेवलचा प्रयोग मी करून चाललो आहे आणि मोठा धमाका होणार आहे. तो अपेक्षित नाही मला, पण तो तसा होणार आहे. तर हा जो व्हिडिओ आहे, तुम्हाला मी आता एक मालिका सांगतो आहे की माझ्या मृत्यूनंतरचे माझे भविष्य. कधी कधी काय होतं ना, की एखादा माणूस जातो ह्या जगातून, पण एक मोठा परिणाम करून जातो पुढच्या पिढीवर. आणि म्हणजे मी माझा मोठेपणा सांगत नाही आहे, पण तो होणार आहे ह्याचं मी तुम्हाला पुराव्यासकट सांगत जाणार आहे. म्हणजे काय नेमका इम्पॅक्ट होणार आहे, म्हणजे मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आणि नंतर. म्हणजे माझ्या लाईफमध्ये मला एवढे मोठे मोठे लोक भेटले. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रपती, मला मोदींकडे जायची संधी मिळाली. मी काश्मीर मुक्ती आंदोलनात का गेलो. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला माणूस आहे मी. 5 फूट 3 इंच उंची, एक काटकोळा माणूस आहे मी. मला मारण्यासाठी अनेक राजकीय पक्षांनी कशी कारस्थानं केली. हायकोर्टनी मला उत्तर काय, एका ईमेलवर हायकोर्टला मी कसं हरवलं. म्हणजे काय काय गोष्टी घडल्या माझ्या लाईफमध्ये. सगळ्या गोष्टी मी नाही केल्या. काही गोष्टी घडल्या निसर्गाच्या दृष्टीने, काही लोकांनी घडवल्या, काही माझ्या मनाने जन्मजात ती शक्ती घेऊन आलं असेल माझं मन. स्वामीजींची माझी भेट का झाली, सगळं थरारक आहे. आणि हे आता फार मोठा परिणाम होणार आहे. पण याचा सगळ्यात मोठा परिणाम जो होणार आहे ना, तो महाराष्ट्र शासनावर होणार आहे. आणि तो असा होणार आहे की तो कसा होणार मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे ह्या मालिकेमध्ये. आणि मी त्याचे पुरावे देत जाणार तुम्हाला. तुम्ही संदर्भ जोडत जा, ठीक आहे. तर ही जी मालिका आहे ना, या मालिकेचं नाव आहे माझ्या मृत्यूनंतरचे भविष्य आणि माझा अंतिम महाप्रयोग. हा अंतिम महाप्रयोग आता 14 जानेवारीला मी संक्रांतीला सुरू केलेला आहे. आणि ह्याच्यात काही चांगलं वाईट असं काही नाही आहे. फक्त घटनाक्रम मी सायन्सच्या भाषेत, क्वांटम रिॲलिटी, प्रोबॅबिलिटी या भाषेत सांगत जाणार आहे तुम्हाला मी, वन बाय वन सायंटिफिकली. थँक्यू व्हेरी मच.